महाराष्ट्रात पाऊस थांबला. आयएमडीचा धडकी भरवणारा अंदाज. महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे का? शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडणार आहे का? आणि यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा परिणाम किती मोठा ठरणार आहे? कारण भारतीय हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीत देशातील पावसाची तूट पुन्हा समोर येताना दिसत आहे. काय आहे ही बातमी? सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. कारण भारतीय हवामान विभागाच्या ताजे आकडेवारीत देशभरातील पावसाची तूट पुन्हा एकदा समोर आलेली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार 1 जून ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरातील पाऊस दीर्घकालीन सरासरीपेक्षा सुमारे 13% कमी झालेला आहे. 13 ऑगस्ट पर्यंत ही तूट 12% होती. म्हणजेच मान्सूनच्या उत्तरार्धात देखील देशाच्या पावसाच्या आकडेवारीत मोठी तूट कायम आहे. मात्र महाराष्ट्रासाठी चित्र एकसारखं नाही. IMDच्या 20 ऑगस्टच्या ताज्या महाराष्ट्र हवामान अंदाजानुसार उत्तर आणि दक्षिण कोकणात पुढील काही दिवस पावसाची शक्यता चांगली आहे. मात्र उत्तर, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाच्या अनेक भागात पाऊस तुरळक किंवा विखुरलेल्या स्वरूपात राहण्याचा अंदाज देखील यावेळेस IMDने व्यक्त केलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रात पाऊस संपलेला नाही, मात्र पावसाचे वितरण असमान रूपात आहे. आणि शेतकऱ्यांसाठी हीच सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. कारण काही भागात जोरदार पाऊस होत असताना दुसऱ्या भागात अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांच्या वाढीवर आणि पाण्याच्या उपलब्धतेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामागे चर्चेत असलेला महत्त्वाचा हवामान घटक म्हणजे अल निनो. IMDच्या 31 जुलैच्या अहवालानुसार विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये मध्यम स्वरूपाची अल निनो परिस्थिती होती आणि मान्सूनच्या उर्वरित काळात ती आणखीन मजबूत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र एक गोष्ट महत्त्वाची, अल निनो म्हणजे महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही असा थेट नियम नाही. स्थानिक कमी दाबाचे पट्टे, मान्सून ट्रॅप, वाऱ्यांची स्थिती आणि इतर हवामान प्रणाली यावर देखील पावसाचे वितरण मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. सध्या याचं उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. 20 ऑगस्टच्या IMDच्या अंदाजानुसार कोकणात पुढील काही दिवस पावसाचे व्यापक शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ पाऊस तुलनेने कमी आणि विखुरलेल्या स्वरूपात राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान IMDने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीची शक्यता असलेल्या भागात तयार झालेली पिके लवकर काढण्याचा, शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि पावसाच्या काळात रासायनिक फवारणी किंवा सिंचन टाळण्याचा सल्ला देखील यावेळेस देण्यात आलेला आहे. पावसाचे वितरण कुठे कमी कुठे जास्त राहणार हा आहे आगामी काही दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामानातील प्रत्येक बदलाचा ताजा आणि अचूक अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.